सुहाना सफर और ये मौसम हसी, सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं, सुहाना सफर और ये मौसम हसी, हे 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 वाह वाह वाह. हॅलो हॅलो प्रसाद सर, हॅलो सई मॅम, लॉंग टाइम नो सी. सोलो ट्रिपला निघालेलो आहे. कंटाळलोय मी मुंबईच्या गर्दीला, कंटाळलेलो आहे त्या धकाधकीच्या आयुष्याला. लोक सगळीकडे, तुम्हाला सांगू मुंबईत माणसं आढळत नाही, ती आदळत असतात सतत आपल्यावर. त्याचा मला कंटाळा आलेला आहे, म्हणून म्हणलं एक सोलो ट्रिपला निघावं, असं की निवांत आयुष्य जगावं, छान नदी किनारी बसावं, असं पाणी पिण्याचं उडवावं जरा, असं मस्त गाडी काढली, जिकडे वाट दिसेल तिकडे निघालो. कुठलंही हॉटेल, कधी भूक लागली थांबा, खा, परत पुढे चला. तसंच एक हॉटेल दिसलं, म्हटलं भूक लागली आहे, थांबलोय, खातो जरा आणि मग पुढे तुमच्याशी बोलायला येतो. साहेब सुरू आहे ना हॉटेल? या 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 थँक्यू बसा बसा. थँक्यू. बसा. येस. ए निक्या, हा कुठे पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये. बसा निवांत बसा साहेब. आई ग. बोला काय देऊ तुम्हाला? हे मेनू कार्ड द्या ना. हा मेनू कार्ड. नाही तसलं नाही करत आम्ही. ठीक आहे, बाहेर लिहिलंय किती? अच्छा बाहेर गेटावर लिहिलं होतं की सगळं वडा 10 रुपये, ही 20 रुपये, ती सगळं आहे, सगळं लिहिलं, काय काळजी नाही. सॉरी सॉरी, मी बघितलं नाही. तुम्हाला काय पाहिजे सांगा की. हा तुम्हाला काय पाहिजे सांगा, सगळं मिळणार. हा का? नाही मिळलं की नाही तुम्हाला पैदा करीन मी. पैदा करणार मी. एवढं नको, सांगा. पण काही म्हणजे मेदूवडा किंवा असा डोसा वगैरे. नाही तसलं नाही हो, ते गावाला चालतच नाही ना तसलं, ते खात नाही कोण गावाला तसलं. बरं. सकाळ सकाळचं कोण खाणार आहे? नूडल्स वगैरे काय आहे असं? ती नाही ती नाही ती नाही. साबुदाणा वडा वगैरे असं काही? हा हा उपासाला असते, उपासाला साबुदाणा वाढत. एकादशीला या की तुम्ही, एकादशीला या, नाही तर तुम्हाला महाशिवरात्रीला या की. वडा म्हणजे वडाच, नुसतं वडच खायचं, दुसरं काय करतच नाही आम्ही. वड महाशिवरात्रीला. आता तुम्ही म्हणालात नसेल तर पैदा करून देतो वगैरे, त्याचं काय ती बोलायची पद्धत असती हो सर. फायदा कोण करतोय तेव्हा? तुमच्याकडे काय स्पेशल आहे ते? स्पेशल होय, हा फव स्पेशल आहे ते आमच्याकडे. काय? फव फव कांदा फव, कांदे पोहे. कांदा फव लगा बायकोच्या हातचं कांदा फव खाऊन बघा, एक नंबर. ही काय झणझणीत बनवली ना, पिवळं झार फव. अच्छा. खाल्लं की नाही तुम्ही येडच व्हाल. आयला अख्ख्या पंचक्रोशीत असलं फव नाही तर कुठंच नाही मिळणार तुम्हाला. बरं स्पेशल मध्ये एकदम. द्या पोहे द्या, पोहे द्या. कुठलं देऊ, नॉर्मल देऊ का स्पेशल देऊ? काय नॉर्मल मध्ये काय? नॉर्मल म्हणजे नुसतं कांद्यात परतून देणार. अच्छा, नाही नाही मग स्पेशल मध्ये कसं कोथिंबीर टाकणार, शेंगदाणं, मिरच्या, सगळं स्पेशल मध्ये असते. द्या द्या द्या, स्पेशल द्या, स्पेशल देऊ का? येस येस. निक्या हा इकडे ये. ऐक बाळा, साहेबांनी कांदा फो स्पेशल मध्ये. पैसे साहेब पैसे द्या की. खायच्या आधीच? हा मग आधीच पैसे असते ते. 30 रुपये झाले ते. अरे बाबा, देतो असं काय हे नाही 30 मला. रुपये झाले ते. हा, द्या. पहिल्यांदाच मी असं काहीतरी करतोय. नाही आमचं तिथंच. हे 200 आहेत, चालतील का? सुट्टे नाही. लगत 2 अवघड आहे जा. बरं बघू, द्या बघतो मी. त्या बघा ना, असतील ना. जा पाव किलो फव घेऊन ये. जा आणि जाडा आण बरं का, पातळ आणशील चिवड्याचं, तसलं नको. दादा दादा जाड फव. दादा, पाव किलो नको, 1 प्लेटच हवी आहे. तुम्हाला कुठं साहेब, तुम्हाला एकच प्लेट देणार. हा. दुकानात पाव किलो आणतोय देऊ. आणि ऐकलं का, शेंगदाणा अर्धा पाव घेऊन ये. हा जा घेऊन ये. ऐकलं का ग शांते? वय आले आले. मिरच्या आहेत का फव्याला? हा? मिरच्या फव्याला आहेत का? नाही, मिरच्या कुठं ती संपल्या मिरच्या. मिरच्या संपले होय. मिरच्या संपल्या. आणि आयो, कोथिंबीर? माफ चल, माफ असं, कर. असं. मिरच्या संपल्या, कालच्या संपल्या ना. आणि कोथिंबीर बिथमीर आहे का? नाही, कोथमीर, हिरवा मसाला पण संपलेला आहे. बरं जा सगळं घेऊन ये जा. आणि कांदा पण आणा, 1 किलो कांदा आण. एक मिनिट, तुम्ही सगळं मागवताय आत्ता? तुमच्याकडे रेडी नाहीये का आतमध्ये काही? नाही रेडीच असते हो. फव 0 मिनिटात येणार. अहो 0 मिनिटात? ये जा तुझा घेऊन ये. जा, जा घेऊन ये. सगळं जा. घेऊन ये. जा, येणार 0 मिनिटात अहो फव येणार. आत्ता मागवताय तुम्ही सगळं? नाही नाही पोहे, कांदा, मिरची आत्ता येणार आणि मग तुम्ही बनवायला घेणार आहे? होणार की हो साहेब, तिचा हात म्हणजे तुम्हाला माहित नाही. ही गेली फव केलं आली. 0 मिनिटात फव येणार. सुभासा निवांत. आणि मुंबईवरनं आलोय, भूक लागली आहे. काय मुंबईचं सांगते ते, मुंबईमध्ये सकाळी करून ठेवते ती 5 वाजता, दिवसभर तीच रेटत बसणार. आमच्याकडे ताजं असते, ताजं फव. एवढं ताजं नको आहे.
मला भूक काहीतरी चहा तरी आहे का? चहा असेल ना? विषय आहे का? चहा असतोच गो. हा, चहा. चहा एक नंबर. हा. चहा तुम्ही इकडचं पिऊन बघा, एक नंबर हा. चहा. तुम्ही मुंबईत रोज या इथं सकाळचा चहा प्याला, एवढं? एवढा भारी चहा. नाही तर काय तुम्ही नॉर्मल घेणार का स्पेशल घेणार? स्पेशल द्या. स्पेशल चहा काय असतं? स्पेशल मध्ये चहा म्हणजे चहाच असतो. स्पेशल मध्ये काय फरक आहे? स्पेशल चहा म्हणजे मला काय आहे? स्पेशल काय आहे? स्पेशल चहा म्हणजे मशीनचा चहा आहे तुमच्याकडे? नाही नाही म्हशींचा चहा आहे म्हशींचा. म्हशी मस 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 मस्त. आणि तू काय बसते वेळी ती मग कसं? म्हशी धाराडा बसत बस. लाथ हाणू नकोस की. बादली भरली तुमचं लय चालेल. तो द्या. Special मध्ये चहा. एकदम स्पेशल असते. द्या स्पेशल द्या. Special वाला द्या चहा. स्पेशल आणते पटकन हा, आणते थांब. हा. जा स्पेशल मध्ये बनवून घेऊन चहा. चहा म्हणजे साहेब तुम्हाला सांगतो, चहा म्हणजे आपल्याकडं चहा खतरनाक बरं हा. का. चहा माणसांची लाईन लागती. सुट्टीच्या दिवशी तुम्हाला सांगतो, गाड्या म्हणजे गाड्याच नुसत्या. मला कळत नाही हॉटेल आहे का पेट्रोल पंप आहे. स्पेशल चहा एकदम एकदम स्पेशल चहा. तुम्ही पिऊन बघा की, बायकोच्या हातचा चहा पिऊन बघा. माणसं 20-20 कप पिणार, 20-20 कप चहा पिणार तर. अहो अहो माझा चहा आहे. अहो दादा माझा चहा आहे ना तो. नाही ह्यो माझा आहे. अरे मग स्पेशल चहा मागवला ना आता. नाही ह्यो साधा आहे हो. तुमचा पेशल जा की पेशल कर चहा. स्पेशल बनवते. मला थोडा तरी द्या ना त्यातला. नाही मला अख्खा कप लागतो. पेशलच येत नाही ना अख्खा कप पेल्याशिवाय. टायमिंग झालंय आता. बरं मग ह्या इथेच उभ्या आहेत, त्या स्पेशल बनवायला पण जात नाहीयेत आतमध्ये. राखी ग चहा बनव की पेशल मध्ये. आई, मी गेले असते पण गंगी ऐकल का हो? गंगी नाही ऐकल. गंगे ऐकत नाही, तिला सांग पाहुणा आले ती म्हणावा ग मुंबईवरनं. हा माझं नाही ऐकत. तुम्ही रिक्वेस्ट करा, मला डोचण्या मारते ती. कोणाबद्दल बोलताय? कोणाला रिक्वेस्ट करायची आहे? गंगी आमची म्हस आहे ना, तिच्या दुधाशिवाय स्पेशल होणार आहे चहा. पेशल बोला नाही तिला. पेशल नाही. आता तुम्ही म्हशीचं दूध काढणार, मग ते तुम्ही तिकडे गॅसवर ठेवणार, मग तुम्ही काहीच रेडी नाहीये का आतमध्ये? रेडी आहे की. मला एक काम रेडी नको. एक काम करा. 0 मिनिटात चहा मिळणार होता. गप्पा बसा. 0 मिनिटं शून्यापासून सुरुवात करताय तुम्ही इथे, आणि 0 मिनिटं मला 30 रुपये द्या. मी निघतो. नाही सर असं करू नये, असं करू नये हो. बसा हो. बसा म्हणजे तुम्ही लगाले- 0 चाललंय. 0 मिनिटं काय 0 मिनिटं? अहो कसं असते, प्रत्येक कामाची सुरुवात शून्यापासून होती की नाही हो आयुष्यात. फिलॉसॉफी मला झाडू नका. मला वैताग येतो त्या फिलॉसॉफीचा. शून्यापासून सुरुवात आहे. मोठा आर्यभट्टाचा आका आहेस तू. 0 करतोयस ते असू. शांती बघितलं का? अरे 0 मिनिटं बोलायला तुम्ही 10 सेकंद घेताय हो दादा. नाही. द्या ना मला. स्पेशल मध्ये चहा येणार आहे. स्पेशल नाही तुम्ही निघू का? नाही नको. मला देता का आणि निवांत तुम्ही? बसा. तुम्ही मोकळं व्हा. ही जरा ठेवा खाली बी. पाय कशाला पसरा. ठेवताय ते? ठेवा, ठेवा. पण शांत पाय बसा. बसरा. मला नाही बसरा पाय. अरे गावाला आलाय कुठं, गावची हवा खावा की मोकळी जरा. मला हे असं कोण बसतोय? असं नाही बसायचं. गावाला आले हा तंगडी टाका त्याच्यावर. टाका निवांत तुम्ही. बसा. यायला कोण काय म्हणते बघ, आपलं हॉटेल आहे. निवांत बसायचं बस. 0 मिनिटात चहा येणार. एक बसतो. मिनिट. थंडगार लस्सी तयार आहे. तयार थंडगार लस्सी आहे का? तयार आहे ना. तयार आहे लस्सी. तयार आहे. अरे मग आधी सांगा ना, लस्सी द्या. लस घेऊन. ते निक्याला फोन करा, सांगा दही नाही, सांगा पटकन. दही नाही होय. दही कुठं काय संपवलंय तुम्ही? असे बोटांनी चाटून खाली ती, आणि मलाही पण सांगा आणाय त्याला. मला बी सांगायचं. लई संपली ना. दही संपलंय जरा. मी सांग निकेला फोन करतो. फोन करा, चला. बस साखर आहे का? साखर अये साखर चहा पुरता आहे साखर. लशी साखर टाकली तर मग चहाला नाही राहणार साखर. अयो नाही ती नंतर त्यांनी मागितली लशी, नंतर मग चहाला साखर कुठं आहे आपल्याकडं? तुम्ही एकच प्या. काय? चहा नाही प्या, नाही तर लस्सी प्या. एकच प्या तुम्ही. कोण पिऊ नये तसं. अहो, ते मुंबईचे आहेत, त्यांना काय कशावर पण काय पण पित्यात ती, त्यांचं काय ही पेटेली मुंबईच्या लोकांनी काय कळतंय तेव्हा? एक मिनिट. मुंबईची काय कशावर बी काय बी प्याल तसं नाही. काय एक मिनिट. तसं नाही. काय होईल, तुम्ही लस्सी प्याल मग चहा प्याल, दादा. ढांडाळी लागल मग पोट गुडगुड माझ्या दंडाळीचं तुम्ही करू नका. एक मिनिट थांबा. तुम्ही आता कोणाला काय सांगताय? दही आणायला निकेला सांगताय? सांगतोय दही आणायला. मलाही आता मी जी लस्सीची ऑर्डर दिली आता, त्यासाठी तुम्ही ते दही आणायला सांगताय? तयारच आहे हो. तयार होईल. शून्य काय मिनिटात तयार आहे लस्सी? शून्य मिनिटात कुठे लस्सी तयार आहे? आता तुम्ही आणायला सांगताय, तुम्ही त्याला दही आणि मलाई. हळू बसा तुम्ही निवांत मध्ये. बसा तुम्ही निवांत. नाही कशाला लिहिलंय? नाही, मी- थंडगार लस्सी तयार आहे का बोर्ड लावलाय तुम्ही? 0 मिनिटात लस्सी येते तर तुम्हाला गंमत दाव का? प्लेट मध्ये गंमत असेल तर मला दाव बाबा. लई भारी गंमत आहे वनी. काय ती गंमत दाव की तुझी. कोणती? ती दाव की करून. अगं लाजतीस काय? दाव की अगं त्याला काय होतंय तेव्हा? नको बाय.
त्या दिवशीला का पब्लिक केवढं पागल केलं होतंस तू. हे बघ ती मुंबईचं आहे तर त्यासनी आवडलं की नाही मुंबई शो लागते तुझं. अहो, मी IT कंपनीत कामाला, मी का शोरा मी त्यांची? बघा की. अहो, लय भारी करते. मुळात ही काय गंमत आहे, मला घाबरू ऐका की, नका. नाही गो, अहो कसलं करीत होय. ये पुढे ये. बघा नुसतं तुम्ही बघा काय करते बघा. दाखवा ना. हरीण आहे हरीण हरीण. हा, चल जाऊ गंमत आहे बघा. हे, खाल्या इकडं बघितलं का तुम्ही उड्या मारणारा घोडा बघितला असेल. हरीण बघितलंय का गावा? नाही 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 बसा 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 दिसणार तुम्हाला. बसा हा येऊन द्या आता. रपांग चंबळांग चपळांग चपळांग झंबळांग झंबळांग चपळांग चपळांग झंबळ झंबळांग चपळांग चपळांग झंबळ झंबळ झंबळांग चपळांग चपळांग झंबळ झंबळांग चपळांग चपळ कुठे आली? ए, संग जमळांग. दिसलं का? कुठे होतं हरिण? तुम्ही कुठे बघत होता? ह्यांच्या हे दाखवतात मग ह्यांच्याकडे बघणार ना. साहेब काय लागा हिच्या तोंडाकडे बघून वाटतंय का ही हरीण असेल? ही जेव्हा असं करते की नाही असं तिकडे भिंतीव बघायचं भिंतीव भिंतीव दिसत ती. बघा आता बघा. रपांग चंबळांग चपळांग चपळांग झंबळांग झंबळांग चपळांग झंबळांग झंबळांग चपळांग. काही दिसत नाही भिंतीवर. अरे शॅडो प्ले दाखवताय तुम्ही मला. मागून लाईट तरी सोडा. मागून लाईटही सोडला नाहीये. काय दिसणार आहे त्याच्यावर? अहो रातचं दिसत होतं तर. अरे रातचं दिसत होतं म्हणजे हा बल्ब आहे ना तो होता रात्री रातचं बल्ब. चालू असेल ना त्याचा प्रकाश पडत होता. आता समोरून प्रकाश येतोय तर या भिंतीवर कसा शॅडो दिसेल? ए, मला नाही थांबायचं. काय हो, नाही. मला बॅग द्या. साहेब, नाही नाही नाही. नाही कोणाच्या ह्यानी असा शॅडो प्लेचा हरण? तसं चिडू नाही हो साहेब. बस काय हो असं करताय? निवांत आता येते की भूक लागली आहे आता 0 मिनिटात फोन. नका तुम्ही 0 मिनिटं हे करू. नका 0 मिनिटं पाणी करू. करू. पाणी प्या. आल्यापासून पाणी लगा प्या, पाणीच पाणी प्या. दिलं नाही तुम्हाला. आलोय, येतोय. पाणी प्या पाणी प्या, पाणी प्या. निवांत बसा. निवांत बसा. आलं बघ. आले का आले मान्यांचे फववे मान्यांचे फववे मान्यांचे फववे. गप्पा बस. आले फववे आले गप्पा बसा. आता पव्वे ते आले. पांढरे पवळे आलेले आहेत. अरे फववे. ते पांढरे पवळे इकडे तुम्ही पिवळे करणार. पिवळे पवळे कोथिंबीर लिंबू खूप वेळ आहे त्याला. नाही हो नाही पटकन 5 मिनिटात आणते तो. पाच कुठे 0 मिनिटात बरं. येतात. 0 मिनिटात फववे. पिवळ्या करून आणते तोपर्यंत ह्यांच्यासोबत बाता मारत बसा. कोण आहेत हे कोण आहेत? टेट टॉक करतोय मी ह्यांच्या बरोबर. अहो, चिडू नाही हो तुम्ही लय तर मुंबईची माणसाला का अवघडच आहे तुमचं. गावाला लगा फिरायला निवांत राहायचं. निवांत राहायला राहायचं. मला जायला तर द्या निवांत. हे लावा. श्वास अडकलाय सोडा की अहो पंखा लावा. हे नका करू. पंखा काही 0 मिनिटात लावीन हो, त्याला काय तेव्हा बटन दाबलं पंखा लागला. अच्छा असं असतं गावात. बटन गावात लागतं. बटन लागल्यावर पंखा लागला. लागतो. मला माहितीच नव्हतं. काय लावा ते. झाले ती लाईट गेली आज. बुधवार आहे ना गावाला बुधवारची लाईट जाते. लाईट जाते म्हणजे ह्या हॉटेलमध्ये अशी एकतरी गोष्ट आहे? एकतरी गोष्ट आहे का हॉटेलमध्ये? मी आहे की मी आहे. खाऊ तुला मी तुला खाऊ का? तू असून मी काय करू राजा? भूक लाग मला नाही. मला पेपर आहे. पेपर आहे का? रेंज नाहीये माझ्या फोनला. मला काहीतरी टाइमपास हवाय. पेपर आहे. पेपर देत तुम्हाला. तुझं काय आहे बाबा? सर पेपर घ्या. हा धरा पेपर वाचा. मी आता मध्ये बोलणार. मी इकडे तोंड करून बसतो. तुम्ही पेपर आणि तुम्ही निघा त्यांच्याकडे बघून. ते उगाच ही होते ती मुंबईची ती चिडकी असते जरा निवांत म्हणजे गाव. मी इकडे बसलोय आपलं. पेपर वाचा निवांत मोठ्यानं वाचा. ए पाव गुंडाळलेला पेपर वाचू मी? 27 एप्रिल 2018 तारीख आहे. अरे मग अरे 2000 का वाचू मी हा पेपर? किती वर्ष? 6 वर्ष जुना पेपर मी का वाचू? ह्या बातम्या मी का वाचू? आता काय होतंय सर पेपरच असतो. त्याच्यात काय असणार आहे? तेवढं भ्रष्टाचार तीच अपराध थपर जाळपोळ हिन तीन. फक्त काय होते
करणाऱ्यांची नावं ठिकाण तारखा बदलते ती बाकी सेमच छापते ती सगळी सेम वाचा तुम्ही मोठं टायर मारू नको मला त्रास होतो टायरचा तुम्ही लागा. मला भूक लागली मला खायला दे चहाचं बघ काहीतरी पोह्यांचं बघ काहीतरी 0 मिनिटात येणार सर. 0 मिनिटात. घे तू वाट टायर मारते काहीतरी वाच. तारखा बदलते. बस 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 मान्यांचे पोवे मान्यांचे पोवे मान्यांचे पोवे आणले आणले खाऊ. 20 हो, मिनिटं झाली मला भूक लागली अरे सॉरी 0 मिनिटात आले तो 0 मिनिटात आलेत हे 0 मिनिटात आलेले पाहूयात थोडं निवांत जेवा आणि खावा शांत व्हावं चिडू नये माणसानं असं खाताना चिडू नये, चिडू नये. निवांत खायचं असतं. गप्प बसा जरा, खाऊ दे पोहे. निवांत निवांत निवांत. उद्या आपण पाय बी पसरून खावा निवांत मध्ये त्याला काय नाही होत निवांत काय खराट केलं का काय तिकड आहे चांगले आहे तो स्पेशल आहे तर माझ्या बायकोच्या हातचं खरंच कमाल आहे तो मानेंचे फवे माझ्या भाऊ आहे माझ्या ऐक नाही खावा हाताला खूप चांगली चव आहे तुमच्या खावा निवांत खावा फक्त ना एकच सांगतो काय झालं टेस्ट बीस सगळी चांगले फक्त तुम्ही माणसं ना खूप स्लो आहात फास्ट करून जायचे कुठं कुणाला का कुत्र माग लागलं होय आपल्या आला का निवांत जात आम्हाला का तुमच्याकडे का ट्रेनी पकडायची ते होय 7-10ची पकडायची म्हणून आपलं गडी 5 वाजताच उठून बसलाय आपल्याकडे तसलं नाही निवांत गावाला म्हणजे निवांत आणि त्यातल्या त्यात माझं म्हणजे सगळ्यापेक्षा निवांत आहे माझं निवांत का वाजतंय तुम्हाला सांगतो खरंच तर कुणी घाई कशाला करायची हा आता तुम्ही मला सांगा तिकडे कशाला आलाय गावाला सांग तिकडची दगदग होती मुंबईतली म्हणून इकडे आला का निवांत व्हायला काय निवांतचं टी शर्ट घातलंय बघा आता तुम्ही शोभतंय का तुम्हाला ती राहावा की आल्यासारखं निवांत ती दगदग तिकडेच ठेवा की तिकडे कशाला घेऊन आलाय माणसानं हातातलं घड्याळ आणि पायातली चाकं तिकडच ठेवून यायची शहरामध्ये गावाला आल्यावर तिकडं फक्त मोकळं व्हायचं निवांत राहायचं कसं असते साहेब एखादं पान नदीत जवळ पडतं की नाही काय होतंय पाण्यावर जुळजुळ 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 करीत जातंय की नाही तसं हवेत जुळजुळ जुळजुळ करत निवांत राहायचं गावाला तवाही शांत होते आलं का लक्षात आहे की नाही खावा आता निवा अजून एक घ्या अजून एक प्लेट नाही, नको मला काय झालं असं खातो मी खव्यांमध्ये खोबरं टाकाय सरले मी हाय का आता लय? काय ग खोबरं खोबरं असतं ना वाला खोबरं निक्या हा जा माडाव चढ माडावर कशाला खोबरं काढाय खोबरं नारळ काढल की म्हणजे लगी खोबरं किसून अरे टाकायचं. नका बाबा नका काय अहो, करू दिल की नका. खोबरं. अरे दे आलं काय वा 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 0 मिनिटात सांगते एकदम झॅक झाला परफॉर्मन्स हा तुम्ही अगदी निवांतपणे सांगा तुम्हाला कसं वाटलं प्रसादा वा प्राजक्ता मस्त थँक्यू फॅन्टॅस्टिक वनिता लाजवाब तुझं जे हरण होतं त्यांनी हृदय हरण झालंय माझं कमाल आणि ते जे हसण्याचं मध्ये मध्ये बेरिंग होतं अफलातून बने काहीही नव्हतं तुला पण ते ज्या पद्धतीने तू चालत होतास ते फार लक्षवेधी होतं आणि मला ही या वृत्तीला फार दाद द्यावीशी वाटते की आपल्याला काही नाही म्हणून काही विचारच करायचा नाही ही वृत्ती इथल्या कुठल्याच नटामध्ये नाही आपल्याला जे काही आहे त्याच्यात आपल्याला काय करता येईल ही वृत्ती प्रत्येकामध्ये डेव्हलप झाली आणि त्यामुळे मजा येते फार मजा येते रोहित्या कडक फारच मजा आली ओव्हरऑल वेगळीच कॉन्सेप्ट होती आणि मस्त होता परफॉर्मन्स मजा आली सई एकदम स्पेशल परफॉर्मन्स होता काही स्पेशल स्टेटमेंट्स पण तुम्ही केले त्यांनी खूप स्पेशल वाटलं मजा आली राऊत मस्त मला एक ना आज तुमच्या सगळ्यांच्या शब्दकोशात थोडीशी भर पाडायची आहे तू म्हणाला ना ढंडाळी लागते तसं आमच्या फॅमिलीमध्ये एक टर्म आहे आम्ही असं म्हणतो की काय डिंगळांग डिंगळांग व्हायला लागलंय काय द साऊंड ऑफ दिस वर्ड इतका तो भारी आहे काय डिंगळांग डिंगळांग व्हायला लागलंय काय मला ते एकदम आठवलं आणि असे फॅमिलीचे शब्द असतात ते शेअर करायचं ऑपॉर्च्युनिटी परत कधी मिळणार हेच ते मला व्यासपीठ आर्टनी सुद्धा निर्मनुष्य कोणी नसलेलं ओकं बोकं हॉटेल खूप छान उभं केलं आणि तुम्ही त्याच्यात सगळ्यांनी स्पिरिट आणि जान भरलीत मस्त वा 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 सई वा वा श्याम्या ऐकलंस हा ना
टिप्प टिप्प बरसा पाणी गातोय हा. ह्या वसाड्याला पिवळी साडी नेसून पावसात उभा केला तर टॅक्सी समजून कोण पण मीटर टाकील. नका नाव तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये कॉमेडी करू. अरे तुम्हाला या सिच्युएशन मध्ये कोण असं डोळ्यावर काकडी ठेवून झोपतो? मग काकडी ठेवून कुठं बसू? अरे काय चालू? अरे काय नाही, डॉक्टरनी मला सांगितलं नाही की ही जी काळी वर्तुळं येतात ना हा. तर हे काकडे ठेवल्या आणि झोप म्हणजे ती वर्तुळं येणार नाहीत म्हणून. आग लावा तुमच्या या काकड्यांना. बापरे. अरे ऐका ना अरे काय? हा. ओ प्रभात आर ठेवा होते खाली. हा, काय? का टेन्शन घ्यायचे? कॉन्ट्रॅक्ट मी एकट्यानेच घेतलंय का? काय झालं? अरे 6 महिन्यांआधी आपण तो रज्जाक मामू आहे घरमालकिनीच्या ओळखीने त्याच्याकडून आपण कर्ज घेतलं होतं. हा हा. हा हा काय करताय? 6 महिने झाले आपण मुद्दल सोडा व्याजाचा एक खडकू पण दिलेला नाही. बरं ती घरमालकीन बाई आता त्या रज्जाक मामूला घेऊन इथे येते. होय रे. तो बोलता बेकार आहे बरं का. एक दोनदा तोंडाने बोलतो नंतर असा शफालतो ना. काय करायचं आता? तू कशाला टेन्शन घेतोयस? अरे हाय ना. ते एक वेगळं टेन्शन आहे. हा. गाणं पाठ आहे बाहेर आल्यावर कळेल वाक्य पाठ आहे की नाही. हो प्रभादा काय रे? प्रभादा हा. यांच्या समोर वेगळाच दांगडो होईल बरं का अरुंदा समोर. म्हणजे अरुंदाने आपल्याला दर महिन्याला त्यांचे जे व्याजाचा हिस्सा होता ना तू दिलेला आहे. त्यांना कळेल ते आता काय करायचं आपण. अरे वासाड्या, ते व्याजाचं पैसे सगळं तू उडवलंय दारू पिऊन. मी उडवलं. नाही तर कुणी उडवलं? अरे तुम्ही बसत होते तुम्हाला मी कंपनी देत होतो. बापरे, हा? आणि चाकणं करून खायचा माझ्या नाव घेतं वासाडा. आता जाऊ द्या जे झालं ते जाऊ द्या ना. आता काय करायचं पण. एक काम कर, लयच वांद होणार आहेत. हा मी आयडिया करतो. हा. तू माझ्या फक्त होला हो कर, बाकी सगळं मी बघतो. अरे पण नेमकं काय करायचं? हे टाका फालतूपणा करायचा हो तुम्ही. काही झालं की हे करून जाल एखाद दिवशी. ए वासर्या वर्या, काय रे? अरे ही काकडीची फालतूगिरी झाली ना करून तर ती फेकून द्या वासर्या. तू फ्रीज मध्ये ठेवतोस, माझ्या लक्षात येत नाही. काकडी बघितलं लगेच पटकन मी तोंडात टाकतो वासर्या. सगळे घामाटाल्या काकड्या खाल्ल्यात मी आजपर्यंत. तुम्ही एक काम करायचे अरुंदा. काय झालं फ्रीज मधून काही खायचं असेल ना तुम्हाला तर असं फ्रीज उघडलं ना वास घेत जा. वासर्या? मी स्वरलं ना आणि जर फ्रीज कुणी दुसऱ्या माणसाने जर उघडलं हा. ना तर फ्रीज उघडल्या माणूस मरून जाईल माहितीये वासर्या. अरे होलीला मटण बनवलेलं अजून ठेवलंय तुम्ही वासर्या. ते आता दिवाळी संपली तरी तसंच आहे वासर्या. मरल दुसरा माणूस कधीतरी स्वच्छ करा, साफ करा. जाऊ द्या. अरे होय होय करू साफसफाई, कशाला काळजी करतोय? अरे तुला एक बातमी कळली काय? कसली हा, बातमी? म्हणजे अरे आपली मालकीन बाई भेटायला येते. कशाला येते? दर महिन्याला भाडं देतो ना रे आपण तिला. अरे तुला प्रपोज मारायला येते. ती तुझ्या प्रेमात पडलेली आहे. अरे बापरे काय मखडवून राहिले. पण आपण 3 जण असताना मालकीन बाई यांच्या प्रेमात पडली. याच्या वासर्या मी याचा आहे? नाही मी हायच नाही म्हणजे नायच आहे, नाही. कायच नाही आहे अरे वासर्या. नका ना, नका ना एवढं. वासर्या, एक बाई माझ्या प्रेमात पडली तर आवरत जलतोस तू वासर्या. अरण्या, ती बाई तुझ्या प्रेमात पडले खरी, हा, मग? पण तुझ्याबद्दल ना तिच्या मनात लय मोठी शंका आहे. शंका कसली? अरे एक तू ड्रायव्हर, हा. 12 गावचा भाडी मारलेला माणूस, आता मग ते काय होत? तू तिच्याशी एक निष्ठ राशील का नाही राशील ही शंका तिच्या मनात आली हा, आहे. आता कशी आहे बाईची जाते बुवा ती सिक्युरिटी पाहणारच ना. आणि कसं आहे लाख हा हिरा माणूस आहे म्हणून का कोणी नाकात घालेल का. आणि कसं आहे म्हणजे त्यांना शंका आहे बुवा की तुम्ही संसारात टिकाल की नाही टिकाल. वासर्या, माझ्या आयुष्याच्या ट्रकला जर कन्फर्म पार्किंग मिळणार असेल ना तर मी एवढा बेकार टिकन कळणार पण नाही वासऱ्यांनो. तुम्ही तिला सांगायचं वासऱ्यांनो, एकदा अरुण टिकला ना तर लय बेकार टिकतो. अरे तुम्ही कधीतरी तिच्याशी बोलायची हितगुत करायची, थोडं म्हणजे सेटिंग लावायची. अरे लावलेली शेटिंग लावली सगळं मी बोललोय तिचे, होय का नाही रे हो, श्याम? हे बोलले ना. सगळं बोललो तिला. अरुण जबाबदारी घ्यायला तयार आहे, आम्ही गॅरंटी देतो. हो काय बोलतो? पण ती काय म्हणाली, तुम्ही गॅरंटी घेऊन का उपयोग?
त्या ड्रायव्हर शेटनी गॅरंटी घ्यायला पाहिजे ना ड्रायव्हर सीट बोलली मला. मग? अरे जाम खुश आहे तुझ्यावर काय बोलतो म्हणून तर तिनं तुझा मानलेला जो मामू आहे ना त्याला घेऊन येते इथं काय मामू कशाला आता काय अरे आता लग्न जमायचं माझं मामू नको इथं घरातला माणूस कोण नको इथं अच्छा चालेल चालेल हा मग? अरे तिला जेव्हा कळलं ना त्याला त्या मामूला की तिचं तुझ्यावर प्रेम आहे हा. तुला कापायला निघालेला हा मग? मग? कसं बस तिनं अडवला न त्याला अच्छा 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 मी काय म्हटलं मी गॅरंटी घेतो मी फोन केला त्यांना यांनी हा. अरुण जबाबदारी घ्यायला तयार आहे पाहिजे तर तो स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे अरण्या मी काय म्हणतो ते आली तू सांगायचं मी सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे तुम्ही म्हणाल तिथे मी अंगठा द्यायला तयार आहे हा आणि वाचू पण नका बरं का ते डायरेक्ट अंगठा लावा हा. अरे पण ते वाचलं पाहिजे ना काय आहे त्याच्यात काय तुम्ही ते वाचायला लागले तर त्यांना शंका येईल ना की या माणसाचा विश्वास नाही आहे अरे हा लाख वाचील ह्याला वाचायला यायला नको मग अरे ह्याला वाचायला येत नाही म्हणून रस्त्यावर चित्र काढलेली असतात ही शाळा आहे त्या लहान पोराचं चित्र दाखवतात म्हणजे ह्याला कळते शाळा आहे म्हणजे उगाच काय गव्हर्नमेंटने चित्र काढलेली आहेत रस्त्यांवरची नाही, आता वर. बघ वाचू नको ह्याला हा, सांग पण सगळं. आता अरुंदा अरे लॉटरी लागली बुवा तुमची Thank you. मला तर आत्ताच वाटतंय हीर रांझा लैला मजनू सोनी महिमाल यांच्यासारखे आता कदम खरा हॅशटॅग कदरात कधी कधी असं वाटतं तू माझ्यासाठी लयच काय करतो अरे आल्या वाटतं आल्या कोणतरी आले त्याच्या या मालकीन बाई या 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 नमस्ते नमस्ते मालकीन बाई इशबाई बसा. तुमचे नमस्कार वगैरे ना राहू दे मी पटकन ओळख करून देते नाही 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 ओळख करून द्यायची गरज नाही मी ह्यांना ओळखतो हा आपला कायदे में रह रहे बाहर किए तेरा ना ऊपर का तोड़ के नीचू लगा दूंगा और पिच्छू का काट के ना निचोड़ दूंगा सामने से गौरी कविता जाम भारी बोलाय अरे कविता बोला बरं तर बाई फक्त बारक्या बोललं म्हणून थोडंसं टेन्शन आलं हा काही जास्त उच नाही अजून एक कविता होऊन जाते. अरे इसका क्या करूं रे मैं? मामू रजाक भाई अरे, अरे मोकले स्वभाव के है वो मोकला स्वभाव है उसके पास ही रख नहीं तो यही मोकला कर दूंगा उसको मैं नहीं 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 इशबाई एक मिनिट ती माझ्या भरोशावर इथे आले माझ्या शब्दावर ते शांत बसलेत त्यामुळे तुम्ही पटकन ठरवून टाका तुमचं काय ते अरे काय करताय ठरलेलं ते बोला ना. मी सांगितलं जबाबदारी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सगळी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे मामू किधर सही करने का बोल खाली अरे गुच्चू बटनर है काट डालूंगा मैं एक तू मिनिट क्या साफ आहे क्या बस रे काट डालूंगा बोल रहा बोला बेटा दम होगा ना की वजह से गुच्चू बटाला मैं अरे, छोड़ो ना छोड़ो ना तो संभालो अरे बस आवरं काय बरं थोडेसे एक मिनिट समझा दे बेटा मी हाँ. बोलते अरे मामू यांचं हे- इशबाई कदम तुम्ही काय बोलताय त्यांना नका ना नडू तुम्ही एकटे जबाबदारी घेणार आहात अरे मी एकटा समर्थ आहे जबाबदारी घ्यायला का पण तुम्ही तिघांनी वाटून घेतली पाहिजे ना जबाबदारी ठीक आहे काय हिरे झाली काय ठीक आहे जबाबदारी यांच्यात घेत नाही. मी एकटा समर्थ आहे अहो, कदम काय खूप मोठी जबाबदारी अंगावर घेताय तुम्ही मला आवडते मला मोठी मोठी जबाबदारी अंगावर घ्यायला आवडते. तुम्ही काय इशबाई कदम तुम्ही खूप करता मी सांगते तुम्ही पुन्हा एकदा सांगते तिघांनी वाटून घ्या ही जबाबदारी अरे पण काय गरजच नाही मी बोलतो ना काय गरजच नाही वाटून घ्यायची मी समर्थ आहे ए, तू जवाबदारी ले रहा क्या हा हा मी घेणार चल तू जवाबदार रहेगा हाँ. आणि तुम दोनों रे ए, हाँ. तू सफाचट आणि तू रे सुकेल मनोज वाजपेयी थँक्यू तुम दोनों है ना इसके नाम के नीचे साइन करने का समझा क्या अरे पण ह्यांची गरजच नाही मी म्हणतो अरे काय की गरज नहीं है कल अगर मैटर बढ़ा कोर्ट में गया तो मेरे को कोई तो गवाही देने वाला चाहिए ना वो गवाह है ना वो मामू कशाला कोर्ट मध्ये जायचंय आम्ही लुल्ला मुंज हाव ना लैला मजनू ही रांजानी लैला मजनू एकत्र गेलीला नाही चुकलो रे चुकला बदल लबरे झाले. नका करू. ठरलेलं बोला. मी जबाबदारी घ्यायला तयार आहे कदम तुम्ही खरंच एकटे इशबाई तुम्ही एकटे घेणार आहात जबाबदारी एकट्या जबाबदारी घेणार ठीक आहे मग स्टॅम्प पेपरवर तसं लिहून द्या तुम्ही सही करा तुम्ही चल रे साइन मार इधर नहीं नहीं अंगूठा छाप टिकली है वो
अरे अंगठा बहादुर है, क्या दांत निकाल रहा कच्चे कच्चे. ये ले, वाचू नको हा? ये इधर इधर नीचे नीचे रे. अरे किधर देख रहा, किधर घुस रहा. छोड़, ये लो रे, तुम्हारा नाम डालो ना ऊपर, सही मारो उधर. चल लाओ इधर. अर्ध्या कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू वनिताबाई तू हिरा मी गांजा तू सोनी मी मराठी तू मायना मी जुल्फा अरे काय करताय तुम्ही अरे अरे ही राजा सोनी मैवाल असे ना ते असं काय करताय सगळं उलटा बोलताय ना तुम्ही झालं सर सगळं चुकलं सगळं चुकलंय. निम्मन व्यवस्थित जबाबदारी आहे तुझ्यावर. अगदी. वनिताबाई ईशबाई कदम काय करताय? आता टेन्शन घ्यायचंच नाही आपण दोघं हनीमूनला नेपाळला जाऊया काय? अरे नेपाळला जाणे तर कुठेतरी जा. तू काय बोलतोय तुला कळतंय काय? अरे तिकडे बोलायची गरजच नाही तिकडे फक्त जायचं हनुमान को आ गया बचल में चलेगा पता एवढंच बोलायचं अरे फारच म्हणजे कसं बोलणार तिकडे जाऊ? अरे तिकडे बोलायची गरजच नाही वाटत मग काय बोलणार आहे? तिकडे बोलायचं समथिंग हम दोनों हनुमान को आया है किधर जाने का रूप में बताओ बताओ एवढंच बोलायचं बच्चा बाकी काय बोलायचं आहे अरुण काय बोलताय तुम्ही? अरे आता आपलं लग्न झालंय ना एक मिनिट, कोण म्हणाल तुम्हाला असं? अरे मी स्टॅम्पर पर लिहून दिलंय ना स्टॅम्पर वर काय लिहिलं तुम्ही वाचलं नाही? तुम्ही अंगठात अरे उसको पढ़ के बता बेटी तू. नाही म्हणजे तू त्याला सोड. काय बोलतात हे? असं लग्न बिग्न ह्यांना कोणीच काय म्हणजे? हे बोला हा वसार बोलला ए, 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 वाजगडे, मी कुठे बोललो? नाही ना, ओ, मालकीण ताई. बाई प्रेमात पडली, तुम्हाला काय वसार? नाही हे नाही बोला. नाही, नाही नाही ए, मी मारीन थोपाडत मारीन. ताई ताई आम्ही असं बोललेलं नाही. स्टॅम्प पेपर वर लिहिलं काय खरंच वाचलं नाही? अरे नाही मी बोललो कशाला वाचायचं हा बोललो तुम्ही माझ्या प्रेमात पडले मी बोलले काय? वाचा. ईशबाई कदम तुम्ही ना कमालच करता. मी वाचून दाखवते, एक मिनिट. अरे कशाला वाचायची गरज काय ऐका आता, थांबा. मी लिहून देणार अरुण कदम हा. की मी रज्जाकबाई सय्यद यांच्याकडून रुपये 80,000 घेतले आहेत. ते मी दिनांक 28 जानेवारी रोजी परत करेन. परत न केल्यास ते तुमचा ट्रक जप्त करतील. साक्षीदार प्रभाकर मोरे, श्याम राजपूत. 80,000 मी कधी 80,000 घेतले कधी म्हणजे? अरे बापरे लाज नाही वाटत तुला? कधी घेतले अरे आपलं डिपॉझिट भरण्यासाठी आपण यांच्याकडनं 80,000 रुपये घेतलेले होते का नाही? अरे मग वसार मी दर म्हणाल वाच जायचो ना अरे तुम्ही बाय ना चाटंबाज अरे बाप का खोटं बोलतो हा अरे, माणूस? तू खोटं. अरे मालकीन भाई दर महिन्याला ना आम्ही दोघं आमचा जो व्याजाचा हिस्सा होता ना तो यांच्याकडे द्यायचो पण या माणसाने दारू तोडवले सगळे पैसे एवढा दलिंदर आहे हा माणूस दारू दारू पिता है तू? हो, हो. दारू पिता है तू? अरे ड्राइवर लाइन में आना रहे. दारू पी के ट्रका चलाएगा तो 2 चाकू लेके तो जाएंगे ही तू नाले में. अरे ये बाबू वसाया ए? मी दारू पिण्याच्या मैदानात पण जात नाही हे दोघं दारू पितात ए आम्ही नाही आम्ही नाही दारू वाटतं आम्ही वाटतं. अरे नहीं रे, तुम मुंह से क्या गरीबन शरीफ दिख रहे रे. अरे इतने साल हो गए मेरे को ये लाइन में. मेरे को थोबड़ा देख के पता चल जाता कौन ईमानदार है, मासूम है, कौन बेईमान छछूंदर है करके. तू एक बात ध्यान में रख रहे बिटले. 28 तारीख को 80,000 मेरे को नहीं मिले तो तेरा ट्रक लेके चल जाऊंगा अरे मैं. ट्रक काय को लेके जाएगा बेचारी आना सुन, अगर ट्रक नहीं लेके जाने दिया तो तेरे टुकड़े करूंगा, तेरे ट्रक के टायर में भरूंगा. नाइट्रोजन की जरूरत नहीं पड़ेगी, टनाटन चलेगा तेरा ट्रक. समझा क्या? मी सांगते. ए बेटा समझा दे उसको, मैं गाड़ी में इंतजार कर अरे रहा था. काय वसार काय बारी म्हणजे काय ईशबाई कदम तुम्ही कमाल करता. द्या त्या माणसाचे पैसे, नाही तर तो खूप बेकार आहे हा एकदम. आणि आपलं लग्न पुन्हा तोंडात ना हा शब्द काढलात ना तर मी लय बेकार आहे. अशी सनकन मारे ना ऊ करत नेपाळला जाल. ओके करतायत. असं नाही करायला पाहिजे अरे, काय करताय तुम्ही? वा 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 वा. तू सोनी मी मराठी हा अतिशय ब्रिलियंट पंच होता. मस्त झाला परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. सई
स्टॅम्पर परफॉर्मन्स होता, एकदम स्टॅम्पर. खूप मजा आली. अरुण दादा, यू आर अ रायट. तुम्ही अद्वितीय आहात आणि मला असं वाटतं तुमच्या आयुष्यात जो बेधडकपणा आहे ना तो प्रत्येक कॅरेक्टरमध्ये उतरतो. आणि आज ज्या प्रकारे तुम्ही आतमध्ये आग म्हणत होता ना, दॅट वॉज अमेझिंग. मजा आणलीत, नेहमीसारखीच मजा आणलीत. हेमंत दादा, वेगळं कॅरेक्टर होतं, वेगळी भाषा होती. मला खूप सिन्सिअरली तुम्ही आज परफॉर्म केलं आणि ते पोचलं आमच्यापर्यंत. फारच सुंदर. वने, छोटंसं काहीतरी पाहिजेच, त्याच्याशिवाय मजा येत नाही. आणि ते छोटंसं काहीतरी ॲड करतेस, त्याच्यामुळे आम्हाला खूप मजा येते. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मस्त झाले, मजा आली. मंडळी, एखादी आठवण आयुष्यात कधी काय वादळ निर्माण करेल आपण काही सांगू शकत नाही. चला तर बघूया अशाच एका आठवणीमुळे इथं काय घडतंय ते. अहो पृथ्वीराव, ओळखा ना मला. अहो तुमच्याशी बोलते मी, ओळखा ना मला. ताई शांत व्हा. अहो मी तुमची साधना. अहो कशी शांत हो, मी साधना तुमची. ऐका ना, तुम्हाला आठवत नाही का? अहो मी तुमची बायको आहे लग्नाची. ती नाही माझ्याकडे बघा, मी बायको आहे तुमची. अहो अहो ऐक, ओ ताई बघा ना. रिलॅक्स हो हो येस येस. थोडं इकडे येतात ताई. या या. मला ओळखत नाही तो हे. आय नो ताई मी पाया पडते तुमच्या, काहीतरी करावं. ऐका माझं. त्यांना हेड इंजुरी झाली आहे, त्याच्यामुळे त्यांचा टेम्पररी ॲम्नेशिया झालाय, त्यांना मेमरी लॉस झालाय. पण मग आता त्यांना काय आठवणार नाही का काय? ऐका आता आपल्याला काहीच माहित नाही. म्हणजे 2 दिवसांनी येऊ शकते मेमरी किंवा 10 वर्ष येऊ शकत नाही. नका हो मॅडम, असं आपण बोलू काही नका. सांगू हो, शकत नाही असं मला म्हणून. टेन्शन आलंय माझ्या नवऱ्याचं. आपण ना त्यांचे ब्रेन सेल्स स्टिम्युलेट करून बघूया, त्यांना काही आठवत आहे का? हा म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे, गोळ्या चालू आहेत, इंजेक्शन चालू आहेत. असं कसं झालं मॅडम? ते आता मी तुम्हाला विचारायला पाहिजे खरं तर, असं कसं झालं? हाऊ स्टुपिड इज दिस? पहिले ते वॉशिंग मशीन घराबाहेर फेका. ड्रायरला कपडे वाळायला टाकून चालू मशीन मध्ये वाळलेत का बघायला कोण डोकं घालतं? चालू मशीन मध्ये? व्हॉट स्टुपिड वे टू गेट दिस काइंड ऑफ हेड इंजुरी? तुम्ही चिडू नका ना, हो झाले. चिडू नका. मी मशीन फिरलं, त्यांचं डोकं फिरलं आतमध्ये आणि सगळं एवढूशा चुकीमुळे किती मोठा आता गोळ झाला. घाईत झालं त्यांच्याकडनं, लक्षात नाही आलं, पटकन डोकं घातलं त्यांनी. आता काय करायचं ह्याच्यावरती? पण काहीतरी केलं तर पाहिजे ना. त्यांची ऐक ना, मेमरी परत आली पाहिजे. हो. त्यांची मेमरी परत येण्यासाठी तुम्ही काहीतरी करा ना. नाही, याच्यासाठी तुम्ही काहीतरी करायचंय. आता मी सांगते काय करायचं. मला सांगा माझ्या नवऱ्यासाठी मी काय पण करायला तयार आहे. मी बोलू का? मी सांगतेच आहे तुम्हाला. हा, त्यांच्याशी ना काहीतरी खाजगी बोला, जे फक्त तुमच्यातलं असेल. की त्यांना असं काहीतरी, तुमची काहीतरी आठवण सांगा, तुमचं काहीतरी स्पेशल बॉन्डिंग असेल ते त्यांच्याशी बोला. तुमचे शब्द जेवढे त्यांच्या कानावर पडतील ना, तेवढी त्यांना मेमरी लवकर येण्याचे त्यांचे चान्सेस आहेत. हाय अशा लय गोष्टी आहेत. मी बोलते त्यांच्याशी. बोला. हो पृथ्वीराव, ओ काय करताय? ओ ताई काय करताय? ओ एक मिनिट, काय करताय काय? ते आमच्या ते बेडरूम मधल्या गप्पा आहेत. आम्ही अशा मारतो आम्ही. बेडरूम मध्ये तुम्ही अशा गप्पा मारता? आमची भाषा आहे ती, कळायला कळत नाही. ऐका ना हो. नाही ऐका, इथे नको. कसं जनरल वॉर्ड आहे, लोक आहेत, पेशंट्स आहेत, इथे नको. हा, दुसरं काहीतरी बोला. काहीतरी एक वाक्य ज्याच्यात असतील आवाज सोडून, असं काहीतरी बोला. हा, मी खाजगी काहीतरी सांगा त्याला, तुमचं. हो पृथ्वीराव, ऐका ना, तुम्हाला आठवतंय का माझ्या पाठीवर एक ती आहे. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय त्या ताई? ताई नाही बोलला. नाही, चार चौघात बोलता येईल अशा गोष्टी सांगा. तुम्ही काय सांगताय? हेच आहे आता खाजगी. अजून मी काय सांगू? माझा नाही, तसं नाही. खाजगी म्हणजे एवढं खाजगी सांगाल तुम्ही? ऐका ना. ऐका ना. हॅलो. कांबळे आहेत ना? आहे तो, पण त्यांना काय आठवत नाही. याददाश गेली. ओ थांबा, हरकत नाही. हे बघा, हे कोण आले बघा. हो. कांबळे, चला, बस झालं, उठा आता. चला,
कामावर जायचंय चला. कोण येथे? मायसेल्फ प्रसाद खांडेकर, माझ्याच ऑफिसमध्ये काम करतात ते. अच्छा, ओके. मी विराज जगताप. हे ज्यांच्या ऑफिसमध्ये काम करतात ना, त्यांचा मी असिस्टंट आहे. बसा, ब्लॉक करताय सगळं. बसा. बसा. ओ पृथ्वीकराव, हे बघा कोण आले तुमचे साहेब आलेत साहेब. ऐका ना ओ, हे बघा त्यांच्याकडे बघा. एक लेट मी हँडल. एक second. साहेब आता तुमच्याच हातात आहे हो. ताई कांबळे कांबळे बस झालं. चला आता ऑफिसची जबाबदारी कोण घेणार? हा हो कांबळे कांबळे हा चला चला आता ऑफिसला जायचं ना. उठा. नका काळजी करू कांबळे. ओ हे काय केलं? जास्वंदी हे बोलले. जास्वंदी? हे बोलले. अहो, हे नुसतं बोलले नाही, कायचे काय बोलले? त्यांनी तुम्हाला ओळखलंय मिस्टर जास्वंदी. अहो नाही, मी मिस्टर जास्वंदी कुठून वाटतोय हो? मी मिस्टर प्रसाद खांडेकर, भाऊ साहेब मी यांचा. तुमचं नाही पेटनेम केलं. वगैरे आहे का काही जास्वंदी असं? प्रसादचं पेटनेम जास्वंदी कसं असेल? कोण आहे ही बाई? मला वाटतं त्या डॉक्टर आहेत. बसा तिकडे. बसा. ओ काय करताय? एक मिनिट काही नाही. जास्वंदी, तू आलीस? घरात कोणी जास्वंदी आहे का तुमच्या? नाही, आमच्या घरात कोण नाहीये. यार मग जास्वंदी कोण आहे? अहो मला हे सोडा. मी नाहीये जास्वंदी. नाही नाही, तुम्ही नाही आहात. त्यांना काय कळतंय? तुम्ही बोला मी जास्वंदी आहे. त्यांना काहीतरी आठवतंय. एक मिनिट. तुम्ही जास्वंदी आहेत, मग जास्वंदी कोण आहे? जास्वंदी हे एक लाल रंगाचं फुल असतं. काय बागकाम करायला आला तिकडे? डॉक्टर हे काय चाललंय? मला जास्वंदी काय समजतायत ते? आय नो त्यांनी तुम्हाला जास्वंदी म्हणून आयडेंटिफाय केलंय. नाव यू आयडेंटिफाय एज जास्वंदी. आता तुम्ही जास्वंदी आहात. तुम्ही जास्वंदी म्हणूनच त्यांच्याशी बोला. कोण? तुम्ही बरं मी सीओ आहे. काय काय बोलताय हो? ऐका ना, तुम्ही बना ना जास्वंदी. ऐका अहो नाही वहिनी. ऐका ना, माझं कुंकू तुमच्या हातात आहे हो साहेब. अहो वहिनी. मी पाया पडते हो तुमच्या. नाही अहो वहिनी, मी जास्वंदी कसा बनू? माझ्यासाठी बना. ऐका ना. प्लीज यांच्याकडे बघून बना. अहो पण मी नाहीये जास्वंदी. मी बना ना, बना. जास्वंदी बना. काय सांगितलं मगाशी? प्लीज मी पाया पडते. हे नाही हो. करा ना, बना ना प्लीज जास्वंदी. बोला, करावं काहीतरी. पृथ्वीकराव. जास्वंदी, तू आलीस जास्वंदी? तू माझ्यासाठी आलीस जास्वंदी? हो पृथ्वीकराव, मी तुमच्यासाठी आले. फॅन्टॅस्टिक. मी आले पृथ्वीकराव. जास्वंदी, ओ ए जास्वंदी, माझ्यासाठी आलीस जास्वंदी? हो आले मी. माझ्यासाठी आली जास्वंदी? ताई जास्वंदी, या ताई बघ ना कशा करतात जास्वंदी. ताई नाही, बायको आहे तुमची. ओ मी बायको आहे तुमची. नको. ए जास्वंदी, चल चल ना, इथे तळ्याकाठी चल. अहो ते घेऊन जात आहेत मला. हे मला नाही जमणार. मी ऐका ना, ऐका ना प्लीज. मी मल्टीनॅशनल कंपनीचा सीईओ आहे हो इथे. हरकत नाही, पण आता तुम्ही त्यांच्यासाठी फक्त जास्वंदी आहात. हा प्लीज. ए जास्वंदी, इथेच. बस बस ग बस. हा तळ्याकाठी बस ना जास्वंदी. बस बस ग बस बस. काहीतरी आठवतंय त्यांना. बस. येस. सर जास्वंदी सारखं बसायचंय. तुम्ही बाबुल सारखे बसलेत. जास्वंदी नदाकत. जास्वंदी तू आलीस जास्वंदी? आठवतंय. जास्वंदी काय करते? जास्वंदी, बकुळा कुठे आहे? बकुळा हा काहीतरी सांगा तुम्ही. इम्प्रोव्हाइज काहीतरी बोला. जास्वंदी सांग ना ग, बकुळा कुठे आहे? सांगते. पृथ्वीकराव, बकुळा गेली आहे ऑफिसला. वाग वा लबाड. हा बेदुडे किती म्हटल्यावर 87 उत्तर देणारी बकुळा ऑफिसला गेली. हा मग अशा लोकांची मरायला मैत्री करता? ती ऑफिसला म्हणजे बिल भरायला गेली आहे MSCBच्या ऑफिसला. जास्वंदी, आणि बाबा काय करतो ग? तो चुकतो. हा म्हणजे आहे बाबा आहे. आहे ना बाबा. तुला सांगतो जास्वंदी, कितीतरी दिवस झाले ग त्याच्या ढोलकीची थापच नाही ऐकली. त्याने स्वतः सुद्धा नाही ऐकली.
हे जास्वंदी तो आता ग बया कुठे आहे? आहे इथे आहे सगळे आहेत पृथ्वीराव हो? मला जरा एकच सेकंद मी आले पटकन हे हाल काय करताय? आओ असं कसं? इकडे या. असं हे कोण आहेत सगळे हे कोण आहेत हो हो सगळे मी पण तेच हे कॅल्क्युलेट. जास्वंदी बकुळा आता का बाय हे काय चाललंय हा एक मिनिट बाबा ढोलकीवरची थाप बकुळा आता ग बाया हे कुठल्या तरी तमाशाच्या फडाबद्दल बोलतायत. मला कन्फर्म असं वाटतंय म्हणजे जास्वंदी कोणीतरी बाई आहेत ज्या लावणी करतात. तुमच्या नवऱ्याला तमाशाचा नाद आहे. यस गुड गुड काय डोंबल्याचं गुड गुड काय एक मिनिट नवऱ्याला नादाला लावलेस काय का ढोले. अहो थांबा सर. तुम्ही नाही आहात जास्वंदी. तुम्ही एक मिनिट थांब. ऐका ताई ते नाही आहेत जास्वंदी पण ते तुमच्या नवऱ्याला मदत करतायत. त्यांची मेमरी परत येते. मॅडम मला इथे थांबायचं नाहीये मी चाललो नाही मी चाललो ऐका ना ऐका please. ए बाबा मी चाललो ऐका ना ऐका प्लीज 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 ऐका प्लीज. एका पेशंटचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. प्लीज प्लीज तुमचा एम्प्लॉई आहे. तुमच्या एम्प्लॉईला असं मरणाच्या दारात टाकू तुम्ही निघून जाल. अहो तसं नाही पण मी कशासाठी सांगते माझ्या पेशंटसाठी सांगते. प्लीज हे करा ऐका ना मॅडम प्लीज प्लीज प्लीज. बघा जरा त्या बाईचं कुंकू तुमच्या हातात आहे. प्लीज त्याची अवस्था बघा. फक्त जास्वंदी म्हणून तुम्ही त्याचा जीव वाचवू शकता. अरे जास्वंद टावळे ये ना नाच ना तिच्या काहीतरी कर. जास्वंदी आली. येस मला एकदाच करा काय ते घ्या. पृथ्वीराव जास्वंदी ग बाई. पृथ्वीराव जास्वंदी तू आलीस जास्वंदी? आली हो मी आले हे घे विडा. हा पुडा ए जास्वंदी घे ना ग विडा. घेतेस का ओठात ठेवून भरवू? मी 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 घेते घे का भरवू? मी घेते विडा मी माझ्या हाताने घेते ग बाई काय विडा विडा विडा. हा जास्वंदी कसा आहे ग विडा? जास्वंदी ए जास्वंदी तुझी अदाकारी दाखव ना ग. ए तुझी अदाकारी दाखव. जास्वंदी उठ उठ. कसली अदाकारी जास्वंदी तुला आठवतं काय माझी बायको माहेरी गेली होती तेव्हा 7 दिवस सलग मी तुझ्या फडात येत होतो. तेव्हा तू किती अदाकारी दाखवत होतीस ग जास्वंदी? जास्वंदी भुवई उडव ना भुवई. भुवई उडव. उडव ना ग भुवई. काय म्हणून काय विचारतेस? उडव ना ग भुवई. भुवई उडवा. काय उडत आहे का मान हलतीये फक्त भुवई आ हा 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 हा. जस्सू काय तुझी अदा? जस्सू आता बाण मार. एक मिनिट हा एक मिनिट मी बाण नाही मारणार. करा ना. मी बाण नाही मारणार. मी बॉस आहे. मी नाही बाण मारणार. करा प्लीज प्लीज. माझ्याकडे बघा. ऐका ना त्यांची मेमरी ना येते परत. अहो मी आयुष्यात कधी केलं नाही हे बाण मारणं वगैरे. अहो सोपं असतं काहीच अवघड नसतं. हे असं एक मारून टाकायचं. अरे ही कुठली डॉक्टर आहे? बकुळा. ए बकुळा बकुळा आली आहे. आहा. घेऊन आले मी बकुळाला. जास्वंदी मला म्हणालीस बकुळा ऑफिसला गेलीये. ही काय वा वा मग नर्मदा कुठे आहे? ही काय नर्मदा पण आली आहे. ये घे नर्मदा. वा 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 जास्वंदी पण आली बकुळा पण आली नर्मदा पण आली. आता ग बया वा 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 सारा फड जमलाय. हो जास्वंदी नाही ते तसं मग पेश कर ना तुझी अदाकारी. कसली अदाकारी? एक लावणी सादर कर ना ग फक्करची. एक मिनिट हा एक मिनिट पृथ्वीराव मी त्यांना विचारते. हा आलेच मी नाही करणार. मी चाललो.
करा काहीतरी प्लीज प्लीज शेवटी धन्नो सुद्धा नाचलीच होती ना जय आणि वीरूसाठी. बरोबर आहे. काय धन्नूचं काय धन्नो नाचलीच होती ना. हे कुठलं उदाहरण देता? ऐका मला नाही जमणार. ऐका ना प्लीज वी मे लूज हिम टवळे कर ना माझ्या नवऱ्यासाठी त्याचा जीव चाललाय तुझ्या पायी. मी टवळे नाही, मी बॉस आहे त्याचा. बॉस म्हणून करा प्लीज. प्लीज करते आहो करते. तुम्ही गाणं एक मिनिट. लावणी जास्वंदी. हो 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 रेडी 1 2 3 स्टार्ट. साधना. अरे मी साधना मी तुमची मला माहितीये. मला काय अरे जगताप तुम्ही काय करता इथे? हा साधना जगताप. ओ हाय डॉक्टर. हाय पृथ्वी प्रताप. आय नो वेलकम बॅक पृथ्वी. सर तुम्ही काय करता इथे? सर काय झालं सर? पापणांची तोरण बांधून खांडेकर सर काय करता जास्वंदी एकदम भारी असं प्राजक्त अगदी मनापासून सांगते. कसा वाटला यांचा तमाशा प्रसादा? प्राजक्ता तुझं काय करू? तुमच्या सगळ्यांशी बोलतोच, पण आज मला एका माणसाशी फार मनापासून बोलावं असं वाटतं आणि तो माणूस प्रथमेश शिवलकर. जसं लोकांना BTS बिहाइंड द सीन्समध्ये खूप इंटरेस्ट असतो, तसं मला खूप इंटरेस्ट आहे एका गोष्टीमध्ये की या संकल्पना सुचतात कशा. कारण गेले कित्येक महिने मी ऑब्झर्व करतोय 6 स्किट्समधल्या 2 तरी कॉन्सेप्ट तुझ्या असतातच असतात. आणि हा वेग विलक्षण आहे, भावणारा आहे, आनंद देणार आहे प्रचंड. तो आज मला तू बोलावंस असं वाटतं. प्रथमेश, कसं सुचतं तुला हे? कुठून सुचतं? ॲक्च्युली आधी मी आणि रमेश लिहायचो तेव्हा आम्ही शाब्दिक खूप लिहायचो. पण सचिन मोठे सर आमची जी झूम मीटिंग होते ना तेव्हा मला कळलं की सिच्युएशन कशी वर्क होते किंवा सिच्युएशन कशी सुचली पाहिजे. आणि मग तुम्ही जसं विचारलं त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे, सचिन मोठे सर. वा वा वा, क्या बात आहे. तुझ्या प्रामाणिकपणासाठी आणि सचिन मोठेसाठी दोन्हीसाठी टाळ्या. फार मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मजा आली. म्हणजे मी पूर्ण स्किट विचार करतोय की बाकी त्यातला ह्युमर, ती कॉन्सेप्ट, ते सगळं उत्तमच आहे. पण एक नवरा आणि एक बायको बेडरूममध्ये ही कुठली भाषा आहे? हे काय बोलत असतील नेमकं? हा काय संवाद आहे नवरा बायको मधला? अफलातून. आणि तुम्हाला तर म्हणजे मेजवानी मिळाल्यासारखंच आहे. नमा काय पशा, तुला सुद्धा मजा आली. पृथ्वी मस्त, प्रिया तुझी पण हे मस्त. विराज, गुड अटेम्प्ट, वंडरफुल परफॉर्मन्स गाईज. मंडळी, हे गुलाबी हास्य असंच बहरत जाईल. पण आता आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यात, त्यामुळे भेटूया पुढच्या आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.